जय भीम सगळ्यांना. कसे सगळे बरे आहेत ना. आज मी हे व्हिडिओ बनवते माझ्यासारख्या घरी बसणाऱ्या बायका असतील रिकाम्या, ज्यांना काही काम नाही, त्यांनी आपलं छोटं मोठं काहीतरी करावं, आपलं मन लागावं असं काहीतरी करावं, व्हिडिओ काढावं किंवा कुकिंग करावं. माझं एक चॅनल आहे अशी जो होम किचन म्हणून, त्याच्यावर मी छोट्या मोठ्या रेसिपी जे रोज आमच्या घरी जे बनते ते मी टाकते. आणि सगळ्यांनी प्लीज मला लाईक, फॉलो आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलची लिंक मी खाली देते. आणि माझ्यासारख्या सगळ्या बायकांनी आपला आत्मविश्वास ठेवून जगा, कारण मी एक खूप मोठी कॅन्सरची पेशंट आहे असं तुम्हाला यकीन येणार नाही, पण आहे. माझे 9 किमो झालेले आहेत. सगळ्यांना सांगणं म्हणजे महत्त्वाचं स्त्रियांना. आणि असं तुम्ही वाटू देऊ नका की हिला काही झालेलं नाही, ही चांगली व्यवस्थित आहे. आणि आपलं जे मन असतं ना, इथून हे जे माइंड असतं, इथून तुम्ही जर व्यवस्थित असलं ना, तर कुठलीही किती मोठी बिमारी असते याशी पळवतो आपण. तर त्याच्यामुळे सगळ्यांना सांगणं की तुम्ही हसत राहा, हसवत राहा आणि सगळ्यावर प्रेम करा, भरपूर खुश राहा. मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं की कोणासोबत जळकुटापणा करू नका, काही न्यायचं नाही. मी बोलली तसं त्या व्हिडिओमध्ये हे सुद्धा बोलली की मी खूप दुःख पाहिले. आणि मी सगळ्यांना लेडीजला सांगू इच्छिते की माझी 9 किमोथेरपी झालेली आहे. माझं लातूरला पूर्ण ट्रीटमेंट झालं, काही मुंबईत झालं, पण मी आता व्यवस्थित आहे. व्यवस्थित म्हणजे मी माझ्या मनाने व्यवस्थित आहे. माझा आजार बरा होईल का नाही होईल, झाला असेल का नाही हे आपण नाही बोलू शकत, पण तुम्ही मनाने व्यवस्थित राहा. मनात म्हणजे जे आजार आहे तुमच्या ते काढून टाका तुम्ही. आणि आपण इथून जर बिमार पडलो आपला विषय संपला, पण आपण मनाने निर्मळ राहायचं आणि खायचं प्यायचं, जिथं वाटेल तिथं जायचं, फिरायचं, हिंडायचं. बस एवढंच सांगणं मला सगळ्या स्त्रींना. तुम्ही तुमची लाईफ जगून घ्या, कारण माणसाचं काही खरं नाही हो. आज हे जातीत उद्या मातीत. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त जगून घ्या माझ्यासारखं.